विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्पर्धा परीक्षा तयारीच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय मराठी म्हणी व त्यांचे अर्थ यावर आधारित प्रश्नांचा सविस्तर सराव करणार आहोत. हा टॉपिक अजिबात मिस करू नका, कारण या घटकातील एकेका म्हणीवर अनेक वेळा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत. तलाठी भरतीसोबतच इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्येही या म्हणीचा वारंवार वापर झालेला आहे. म्हणून प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, पर्यायांचा विचार करा आणि दिलेले स्पष्टीकरण नक्की समजून घ्या. फक्त उत्तर पाठ करण्यापेक्षा म्हणीचा नेमका अर्थ आणि तिचा योग्य संदर्भ समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एकूण 75 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, म्हणीचा अर्थ आणि सविस्तर विश्लेषण समजून घेणार आहोत. तलाठी भरती 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, यातील एकही प्रश्न स्किप करू नका, कारण परीक्षा कधी आणि कुठल्या स्वरूपात प्रश्न विचारेल हे सांगता येत नाही. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या म्हणी व त्याचे अर्थ 75 जे प्रश्न आहेत त्यांच्या सरावाला. प्रश्न क्रमांक पहिला, श्रीच्या मागोमाग ग येतो या म्हणीचा अर्थ असलेले योग्य पर्याय ओळखा. तर काय वाक्य दिलेलं आहे? श्रीच्या मागोमाग काय येतो? ग येतो. तर ही जी म्हण आहे याचा योग्य अर्थ असलेला आपल्याला पर्याय ओळखायचा आहे. तर पर्यायामध्ये काय दिले बघा, गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्या वाचून राहत नाही. पर्याय क्रमांक 2, संपत्ती बरोबर गर्व येतो. पर्याय क्रमांक 3, संगतीप्रमाणे वर्तन. पर्याय क्रमांक 4, गजानना पाठोपाठ गौरी येतात. तर ह्याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2, संपत्ती बरोबर गर्व येतो. म्हणजे काय? श्रीच्या मागोमाग ग येतो. तर श्री म्हणजे काय? संपत्ती आपण इथं समजतोय आणि किंवा ऐश्वर्य, आणि ग म्हणजे काय? गर्व. तर ह्याच्यावरून तुम्ही एक ट्रिक तुम्ही ठरवू शकता. ग म्हणजे काय? गर्व म्हणजे संपत्ती बरोबर काय येतो? गर्व येतो. तर संपत्ती मिळाल्यानंतर अनेकदा काय होतं? माणसाच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये गर्व निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 2, संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात या म्हणीचा योग्य पर्याय ओळखा. तर म्हण कुठली आहे बघा? संन्याशाच्या लग्नाला कशापासून सुरुवात? शेंडीपासून. तर याचा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती. पर्याय क्रमांक 2, थोडे थोडे करण्याने काम पूर्ण होते. पर्याय क्रमांक 3, एकही गोष्ट व्यवस्थित नसणे. आणि पर्याय क्रमांक 4, एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4, एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे म्हणजे संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात करणे. तर कामाची सुरुवात योग्य क्रमाने न करता अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून करणे असा याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 3, इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर पर्याय कुठले आहेत बघा? मुबलक पाणी उपलब्ध नसणे, दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. पर्याय क्रमांक 3, एका वेळी 2 सुसंधी मिळणे. आणि पर्याय क्रमांक 4, एखाद्या गावी नदी नसणे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2, दोन्हीकडून काय झाले? सारख्याच अडचणीत सापडणे म्हणजे काय? इकडे आड आणि तिकडे विहीर. म्हणजे एखाद्या व्यक्तीसमोर 2 पर्याय असतात, पण दोन्ही पर्याय अडचणीचे असतील तर ही म्हण आपण वापरतो. प्रश्न क्रमांक 4, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ सांगा. तर पर्याय कुठले दिलेत बघा? जो तो आपल्या योग्यतेप्रमाणे मिळवतो. पर्याय क्रमांक 2, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. पर्याय क्रमांक 3, कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. पर्याय क्रमांक 4, चतुर माणसे संकटावर मात करतात. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. कोल्हा काकडीला राजी याचा म्हणीचा अर्थ काय? शूद्र माणसे काय करतात? शूद्र वस्तूंना भाळतात. म्हणजे ज्याची पात्रता किंवा अपेक्षा कमी आहे ते अगदी काय करतात? छोट्या गोष्टीलाही खुश होतात. म्हणून हा कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय? शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. प्रश्न क्रमांक 5, स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बळाई मारतो या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? आता इथं उलट दिलेलं आहे. इथं तुम्हाला अर्थ दिलेला आहे क्वेश्चन नंबरमध्ये आणि पर्यायामध्ये तुम्हाला म्हणी दिलेली आहेत. तर अर्थ काय आहे? स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बळाई मारतो. तर या अर्थाची म्हण कुठली आहे बघा? पर्याय क्रमांक 1, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. पर्याय क्रमांक 2, आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. पर्याय क्रमांक 3, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. पर्याय क्रमांक 4, उथळ पाण्याला खळखळाट फार. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4, उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे स्वतःमध्ये कमी गुण असणाराच जास्त काय करतो? बडाई मारतो. उथळ पाण्याला काय असतं? लाटा जास्त आवाज करतात आणि त्याचप्रमाणे कमी गुण असणारी व्यक्ती सुद्धा काय करते? अधिक बोलते, अधिक बडाई मारते, असं त्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6, फसा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय या अर्थाचा विरुद्धार्थी म्हण कुठले ओळखायचे? तर पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1, पळणाऱ्यास 1 वाट आणि शोधणाऱ्यास 12 वाटा. पर्याय क्रमांक 2, एकावे जनाचे करावे मनाचे. पर्याय क्रमांक 3, पिंडी ते ब्रह्मांडी. आणि पर्याय क्रमांक 4, बडा घर पोकळ वासा. तर ह्याचं काय आहे? फसा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणजे पहिल्या म्हणीत अधिकारानुसार निर्णय होतो असा अर्थ आहे. कुठल्या? तर या म्हणीमध्ये काय अर्थ आहे याचा? की अधिकारानुसार निर्णय होतो म्हणजे राजा बोलेल तो न्याय, राजाला अधिकार आहे तो न्याय देण्याचा. ऐकावे जनाचे करावे मनाचे मध्ये काय? तर स्वतःच्या विचाराने निर्णय घेण्यावर भर देणे. म्हणजे ह्या अर्थाचं काय करायचं? विरुद्धार्थी म्हण आपण विरुद्धार्थी म्हण इथं आपण चूज केलेली आहे. फसा पडेल तो डाव आणि राजा बोलेल तो न्याय. तर ह्याच्यामध्ये काय? ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे म्हणजे स्वतःच्या मनाच्या ह्याच्यामध्ये करतो मग हे विरुद्धार्थी म्हण आहे. प्रश्न क्रमांक 7, योग्य जोड्या जुळवा. इकडं म्हणी दिले आहेत आणि इकडे त्याचे अर्थ दिलेले आहेत. दात दाखवणे म्हणजे काय?
दात दाखवणे म्हणजे पर्याय क्रमांक 2 एखाद्याची खिन्न होऊन बसणे. दात वाचणे म्हणजे काय, तर नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे. दात विचकणे म्हणजे काय, दात विचकणे म्हणजे एखाद्याला काय वेडावणे. आणि दात पडणे म्हणजे काय, फजिती होणे. असे ह्याचे पर्याय आणि त्याचे योग्य जोडी आहे. तर ह्याच्यामध्ये बघू ऑप्शन नंबर कुठला आहे. ऑप्शन नंबर 1 मध्येच आपल्याला सापडतंय की अ ला काय ब आपण चूज केलेला आहे. अ ला ब दात दाखवणे एखाद्याची खिन्न होऊन बसणे. ब ला 3 दात वाचणे नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे. क ला 4 दात विचकणे एखाद्याला वेडावणे. आणि ड ला दात पडणे म्हणजे एक फजिती होणे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 खाली दिलेल्या अ व ब या गटात अनुक्रमे म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. मात्र पर्यायी उत्तरातून एक उत्तर 4 ही जोड्यामध्ये म्हणी व अर्थाच्या दृष्टीने योग्य आहे ते कोणते. काय आहे बघा, अ गटमध्ये काय दिलं, साखरेचे खाणार त्याला देव देणार. नशीबवान माणसाला कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही. म्हणजे हे पर्याय क्रमांक अ ला काय 2 नंबरचं म्हणी योग्य वाटतं आहे. साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे नशीबवान माणसाला कोणत्याही गोष्टींची उणीव भासत नाही. साखरेला मुंग्या लागणारच, साखरेला मुंग्या लागणारच म्हणजे जेथे लाभ आहे तिथे लोक जमणारच. म्हणून ब ला काय 1. त्याच्यानंतर क सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी. तर याचं कुठलं आहे खालचं 4 नंबरचं असू शकतं. एकदम अशक्य गोष्टी, सांगी ते सांगी म्हणे वडाला वांगी म्हणजे एकदम अशक्य गोष्टीतल्या गोष्टी करणे. आणि सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, ह्याचं कुठलं आहे 3 नंबरचं आहे. श्रीमंत गेली तरी श्रीमंतीची ऐट काय जात नाही. म्हणून ह्याचं उत्तर कुठलं आहे, पर्याय क्रमांक आपल्याला कुठला आहे बघा. तर अ ला 2, त्याच्यानंतर ब ला 1, अ ला 2, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 योग्य जोड्या जुळवा. तर इकडं म्हणी इकडं वाक्य दिले आहे, इकडं नामाचे प्रकार दिलेले आहेत. तर ज्याला कर नाही त्याला डर कशाला. तर हे काय धातू साधित नाम आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला म्हणजे काय, धातू साधित नाम. त्याच्यानंतर माझ्या आईने 16 गुरुवारांचे व्रत केले. तर हे काय सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर नुसती हुशारी काय कामाची, तर हुशारी म्हणजे काय भाववाचक नाम. तर त्याच्यानंतर ताजमहाल ही अतिसुंदर इमारत आहे. तर हे काय विशेष नाम आहे. ताजमहाल म्हणजे काय विशेष नाम, पर्याय क्रमांक 1. तर योग्य उत्तर बघा ह्याचं कुठलं आहे. तर अ ला 4, अ ला 4 कुठं येत आहे 2 मध्ये आणि 4 मध्ये. त्याच्यानंतर ब ला किती कुठला आहे, ब ला 3. ब ला 3 म्हणल्यावर इथंच आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आभाळ कोसळणे म्हणजे डॅश डॅश. तर आभाळ कोसळणे म्हणजे काय, बरे वाटणे, वाईट वाटणे, फार मोठे संकट येणे, खूप खेळणे. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे, फार मोठे संकट येणे म्हणजे काय, आभाळ कोसळणे. हा एक वाक्यप्रचार जसं आपण म्हणतो मोठे संकट किंवा विपत्ती आल्यानंतर आपण हे वापरतो. प्रश्न क्रमांक 11 वडाची साल पिंपळाला या म्हणीचा योग्य पर्याय निवडा. तर काय पर्यायामध्ये दिलेत बघा, एखाद्याचे दोष दाखवणे, एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे, दोष लपवण्याची युक्ती योजने आणि एकाचे गुण दुसऱ्याला चिटकवणे. म्हणजे ह्याचा आपल्याला पर्यायामध्ये योग्य पर्याय कुठला आहे, वडाची साल पिंपळाला म्हणजे काय, एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर एका व्यक्तीची चूक किंवा दोष दुसऱ्या व्यक्तीच्या माथी मारणे म्हणजे काय, वडाची साल पिंपळाला लावायची. प्रश्न क्रमांक 12 बावडी मुद्रा देवडी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. तर कुठला पर्याय बघा, तिरळा मनुष्य, त्याच्यानंतर दिसण्यात बावळट परंतु हुशार, चमत्कारिक मनुष्य, दिसण्यात भोळा परंतु दुष्ट मनुष्य. तर बावडी मुद्रा देवळी निद्रा याचा अर्थ काय आहे, पर्याय क्रमांक 2 हे योग्य पर्याय आहे की दिसण्यात बावळट पण अतिशय हुशार म्हणजे काय, देवळी निद्रा. बावडी मुद्रा म्हणजे काय, बावळट आहे दिसायला, पण देवळी निद्रा म्हणजे काय, खूप हुशार आहे. प्रश्न क्रमांक 13 भिकेची हंडी शिक्याला चढत नाही या म्हणीचा अर्थ शोधून पर्याय लिहा. काय म्हण काय इथं, ही भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही. जे शिंक असतं घरामध्ये जे आपण बांधतो आणि त्याच्यामध्ये आपण जे ठेवतो काय खाद्यपदार्थ असतील किंवा काय, तर हंडीमध्ये, तर ते शिंक. तर त्यांनी काय विचारलं की भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही, याचा योग्य पर्याय निवडायचा आहे. भिकेची हंडी शिंक्यावर ठेवू नये. त्याच्यानंतर दुसऱ्यावर अवलंबून असणारा सदा दरिद्रीच असतो. पर्याय क्रमांक 3 काय उपकार करायचे नसतील तर अपकार करू नयेत. पर्याय क्रमांक 4 भिकेची झोळी शिंक्यावर बसत नाही. तर ह्याचं काय, तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे की दुसऱ्यावर अवलंबून असणारा सदा दरिद्रीच राहतो. म्हणून कधी दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. आपल्याला जर ग्रोथ करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सेल्फ डिपेंडंट राहावं लागेल. मग काय भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही म्हणजे काय, दुसऱ्यावर अवलंबून असणारा सदा दरिद्रीच असतो. तर स्वतःची साधने किंवा उत्पन्न नसून दुसऱ्यावर अवलंबून राहणाऱ्या व्यक्तीची स्थिती काय असते, कायम कुमकुमत असते. दरिद्री असते म्हणजे काय, कुमकुमत असते. प्रश्न क्रमांक 14 खालील पैकी कोणत्या जोड्या चुकलेल्या आहेत. इकडे जोड्या दिलेल्या आहेत बघा, चोरांच्या मनात चांदणे खाई त्याला खवखवे, कामापुरता मामा ताकापुरती आजी, शेरा सव्वा शेर चोरावर मोर, बाप तसा बेटा खान तशी माती. तर यातली कुठली जोडी चुकलेली आहे ते आपल्याला सांगायची आहे. पर्याय बघा कुठले आहेत, अ व क. अ इथं दिलेलं आहे चोराच्या मनात चांदणे आणि खाई त्याला खवखवे, तर हे बरोबर आहे. क बघू, शेरा सव्वा शेर चोरावर मोर बरोबर आहे. ब आणि ड कामापुरता मामा ताकापुरती आजी बरोबर आहे. आणि ड बाप तसा बेटा खान तशी माती. म्हणजे 4 ही जोड्या अर्थाच्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय चुकीची जोडी नाही. म्हणून काय पर्याय क्रमांक आपण काय म्हणू शकतो,
पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 15. पिकते तेथे विकत नाही या म्हणीचा अचूक पर्याय कोणता? म्हण काय दिलेली बघा, पिकते तेथे विकत नाही. पर्याय बघा, मिळेल त्यावर संतोष मानणे, निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसणे, कुठेही काही विकले जात नाही, कुठेही काहीही पिकत नाही. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 2, निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसणे, व्हॅल्यू नसणे. पिकते तिथे विकत नाही म्हणजे एखाद्या जिथं ते तयार होतं तिथं त्याची काहीच व्हॅल्यू नाही. प्रश्न क्रमांक 16. खालील म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. खाई त्याला खवखवे. तर ह्या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडायचा आहे. पर्याय बघा कुठले आहेत? जास्त खाण्याने पोट बिघडते. पर्याय क्रमांक 2, जास्त खाण्याने घशात खवखव निर्माण होते. पर्याय क्रमांक 3, वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते. आणि पर्याय क्रमांक 4, वाईट कृत्य करणाऱ्याच्या पोटात दुखते. तर याचं पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. खाई त्याला खवखवे म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते, म्हणजे चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चुकीची सतत जाणीव होत असते आणि तो सतत घाबरत असतो आणि त्याच्याविषयी विचार करत असतो. प्रश्न क्रमांक 17. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात या म्हणीचा अर्थ सांगा. म्हण काय दिली बघा, घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. तर पर्याय बघा, प्रतिकूल परिस्थितीत सर्वच उलट वागू लागतात, वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या, संपत्ती नाहीशी होणे आणि पर्याय क्रमांक 4, स्वतःचे घरदार नसणे. तर हे जर योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1, प्रतिकूल परिस्थितीत सर्वच उलट वागू लागतात. म्हणून परिस्थिती बदलली की पूर्वी साथ देणारे लोक काय करतात? बदलतात, चेंज होतात. म्हणून आपण काय म्हणतो? घर फिरले म्हणजे काय? घराचे वासेही फिरतात. प्रश्न क्रमांक 18. उपट सुळघे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. तर ह्याच्या पुढचा शब्द आपल्याला निवडायचा आहे. उपट सुळघे तर काय पर्याय बघा, डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर आणि कपाळावर. तर उपट सुळघे खांद्यावर असं ते आपण म्हण आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर पूर्ण वाक्यप्रचार काय आहे की उपट सुळघे खांद्यावर, स्वतःहून अनावश्यक जे काय भानगडा असते किंवा त्रास असतो तो ओढवून घेणे, संकट ओढवून घेणे, उपट सुळघे खांद्यावर. प्रश्न क्रमांक 19. गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ या म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. काय दिली म्हण? गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय? गाढवांमुळे मोठे नुकसान होणे. पर्याय क्रमांक 2, ऐनवेळी अपेक्षा भंग होणे. पर्याय क्रमांक 3, विचाराने वागणे. आणि पर्याय क्रमांक 4, मूर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचीच कृत्य करणार. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर अज्ञानी किंवा अविचारी लोक एकत्र आले की गोंधळ आणि काय होतो? चुकीच्या गोष्टी घडतात. त्यामुळे काय गाढवांचा गोंधळ म्हणजे गाढवांचा इथं अर्थ काय घ्यायचा की चुकीचे मूर्ख लोक, आणि लाथांचा सुकाळ म्हणजे कृत्य पण काय होतात? ते मूर्खपणाचीच करतात. प्रश्न क्रमांक 20. कुऱ्हाडीचा दांडा मन पूर्ण करा. त्याच्या पुढचा आपल्याला ह्याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत पर्यायामध्ये, ते पूर्ण करायचं आहे. घरोघरी मांडा, धारदार फार, गोतास काळ, मजबूत फार. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. म्हणजे काय? आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारणीभूत होणे म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. प्रश्न क्रमांक 21. जसे करावे तसे भरावे अशी म्हण आहे. तर त्याचा अर्थ काय? पर्याय बघा, आपल्या कृतीमध्ये आपणास फळ मिळणे. पर्याय क्रमांक 2, पापाला प्रायचित्त मिळणे. पर्याय क्रमांक 3, जेवढे नुकसान तेवढे भरपाई. आणि पर्याय क्रमांक 4, वाईटाचे फळ वाईट मिळणे. तर ह्याचं योग्य उत्तर काय आहे? आपल्या कृतीप्रमाणे आपल्यास काय फळ मिळते. जसे करावे तसे भरावे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे. तर माणसाच्या चांगल्या वाईट कृतीनुसार त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. चांगलं कृत्य केलं तुम्हाला चांगलं फळ मिळणार, वाईट कृत्य केलं तुम्हाला वाईट फळ मिळणार, म्हणजे कृतीनुसार त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. प्रश्न क्रमांक 22. काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे काय? तर ह्या म्हणीचा अर्थ काय आपल्याला पर्यायामधून निवडायचा आहे. काखेत कळसा गावाला वळसा. पर्याय काय दिले बघा, काखेत कळशी घेऊन गावाला फेरी मारणे. पर्याय क्रमांक 2, एखाद्या लहानशा कामासाठी गावभर फिरणे. पर्याय क्रमांक 3, वस्तू जवळच असूनही ती शोधित फिरणे. आणि पर्याय क्रमांक 4, नजीकच्या कामासाठी दूरचा मार्ग स्वीकारणे. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3, वस्तू जवळच असून काय करायचं? ते शोधत बसायचं. म्हणजे ते वस्तू तुमच्या जवळच आहे आणि त्या वस्तूसाठी तुम्ही गावभर फिरताय म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा. प्रश्न क्रमांक 23. टाकीचे घाव मन पूर्ण करा. तर ह्याच्या पुढचं आपल्याला हे तर पर्यायामधून निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये काय? पाय पसरावे. पर्याय क्रमांक 2, पाणी भरून. पर्याय क्रमांक 3, सोसल्या वाचून देव पण येत नाही. आणि पर्याय क्रमांक 4, कुत्रा चाव. तर टाकीचे घाव म्हणजे काय? सोसल्याशिवाय वाचून काय देव पण येत नाही म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर कठोर परिश्रम आणि संकटे सहन केल्याशिवाय मोठेपणा किंवा यश प्राप्त होत नाही म्हणजे टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही. प्रश्न क्रमांक 24. मन पूर्ण करा. तर काय? ऐकावे जनाचे. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पर्यायामध्ये बघा, करावे सर्वांचे, करावे मनाचे, करावे जनांचे. आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर ऐकावे जनांचे, करावे मनाचे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर इतरांचे सल्ले ऐकावेत पण अंतिम निर्णय कोणाला घ्यायचा आहे? आपल्या स्वतःलाच घ्यायचा आहे. स्वतःच्या विचारानेच घ्यायचा आहे. त्यामुळं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. प्रश्न क्रमांक 25. जो दुसऱ्यावरही विश्वासला, आता त्याच्या पुढचा आपल्याला पूर्ण करायचा आहे. पर्याय दिलेले आहेत. तो बुडाला, त्याच्यानंतर त्याचा विश्वास उडाला, त्याचा कार्यभाग बुडाला, यापैकी नाही. तर त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3. जो दुसऱ्यावरही विश्वासला
त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणजे स्वतःवर विश्वास न ठेवता पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास काय होतं, नुकसान होऊ शकतं. प्रश्न क्रमांक 26, आग सोमेश्वरी, पुढचा आपल्याला भरायचा आहे बंब जोगेश्वरी, बंब सोमेश्वरी, बंब रामेश्वरी आणि यापैकी नाही. तर ह्याचं योग्य पर्याय कुठला आहे? आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर एका ठिकाणी आग लागलेली असताना दुसऱ्याच ठिकाणी उपाययोजना करणे, अयोग्य ठिकाणी प्रयत्न करणे, या आशयाची काय ही म्हण आहे. म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. प्रश्न क्रमांक 27, हात दाखवून डॅश डॅश ही म्हण पूर्ण करायची आपल्याला. तर पर्याय बघा, लक्ष्मण, अवधन, अवलक्षण आणि यापैकी नाही. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण आणणे म्हणजे स्वतःचे नुकसान उडवून घेणे. प्रश्न क्रमांक 28, मन पूर्ण करा. शिकवलेली बुद्धी आणि डॅश डॅश फार काळ टिकत नाही. तर पर्याय बघा कुठले आहेत? बांधलेली दोरी, बांधलेली शिदोरी आणि बांधलेले घोडे आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 बांधलेली शिदोरी. शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. दुसऱ्याने दिलेले ज्ञान किंवा तयार करून दिलेली साधने कायमस्वरूपी उपयोगी पडत नाहीत. स्वतःचे ज्ञान व अनुभव त्यासाठी आवश्यक असतात. प्रश्न क्रमांक 29 बघू आपण. तर प्रश्न क्रमांक 29 मध्ये काय दिलं? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर पर्याय बघा कुठले दिलेत? लाकूड तोड्याचा जीव कुऱ्हाडीवर. पर्याय क्रमांक 2 कुऱ्हाडीचा दांडा उभाच असावा. पर्याय क्रमांक 3 सारे वैभव गेले तरी त्याच्या खुणा शिल्लक राहतात. आणि पर्याय क्रमांक 4 आपल्या माणसाच्या नाशास आपणच कारणीभूत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजे काय आहे? की आपल्याच व्यक्ती किंवा माणसाकडून आपल्याच व्यक्तीचे काय करणे? नुकसान करून घेणे. प्रश्न क्रमांक 3, आई बापाचे गुण तेच मुलांचे गुण या अर्थाची म्हण ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 काय? खान तशी माती. पर्याय क्रमांक 2 खाई त्याला खवखवे. पर्याय क्रमांक 3 कोल्हा काकडीला राजी. पर्याय क्रमांक 4 आजीच्या जीवावर बायजी उदार. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? खान तशी माती म्हणजे काय? आई बापाचे गुण तेच मुलांचे गुण. ज्या वातावरणात किंवा ज्या घराण्यात माणूस वाढतो त्याचे गुणधर्म त्याच घराशी किंवा त्याच वातावरणाशी मॅच होतात. प्रश्न क्रमांक 31, पुढील मन पूर्ण करा. जळत्या घराचा डॅश डॅश. तर हे मन पूर्ण करण्यासाठी आपल्याला पर्याय निवडायचा आहे. पडता डाचा, ढळता ढाचा, पळता वासा आणि गळता वासा. तर काय आहे? ह्याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. तर जळत्या घराचा पळता वासा म्हणजे याचा अर्थ काय? की मोठ्या नुकसानीतून जे थोडे वाचते ते समाधानाने स्वीकारणे. प्रश्न क्रमांक 32, चोराच्या मनात चांदणे या म्हणीला समानार्थी मन कोणते ते ओळखायचं आहे. तर दुसरी म्हण दिलेली आहे की जे ह्याच्याशी रिलेटेड म्हणजे सिमिलर मिनिंगचे आहे, समान मिनिंगचे आहे, अर्थाचे आहे. तर चोराच्या मनात चांदणे तर काय? मन चिंती ते वैरी न चिंते. पर्याय क्रमांक 2 ओळखीचा चोर जीवे न सोडी. पर्याय क्रमांक 3 खाई त्याला खवखवे. आणि पर्याय क्रमांक 4 असंगाशी संग आणि प्राणांशी गाठ. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? खाई त्याला खवखवे म्हणजे काय? चोराच्या मनात चांदणे. चुकीचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला मनातून त्याची खंत किंवा भीती वाटत राहते. प्रश्न क्रमांक 33, बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा. तर पर्याय कुठले आहेत बघा? खोल पाण्यात बुडणे, खड्ड्यात पाय अडकणे, खड्ड्यातून वर न येता येणे आणि अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. बुडत्याचा पाय खोलात म्हणजे अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे. संकटात सापडलेल्या व्यक्तीची परिस्थिती आणखी काय होणे? बिघडणे किंवा आणखी अडचणीत जाणे. प्रश्न क्रमांक 34, खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण आपल्याला काय करायचे? निवडायचे आहे. तर बघा, चोराच्या मनात चांदणे, गर्वाचे घर खाली, ज्याच्या हाती ससा तो पारधी आणि कर नाही त्याला डर कशाला. तर किंवा कर नाही त्याला डर नाही. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याला योग्य पर्याय आहे की खाई त्याला खवखवे म्हणजे काय? कर नाही त्याला डर नाही. काय विरुद्धार्थी म्हण आहेत दोन्ही पण. ज्याने चुकीचे कृत्य केले नाही त्याला भीती वाटण्याचे कारण नाही. कर नाही मी काय केलंच नाही तर त्याला घाबरायचं काय? आणि खाई त्याला खवखवे म्हणजे काय? काय तर चुकीचं केलेलं आहे त्यामुळे तो घाबरतोय. म्हणजे हे दोन्ही विरुद्धार्थी म्हण आहेत. प्रश्न क्रमांक 35, खालील वाक्यातील योग्य मन निवडा. तर मन काय बघा? आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना, तर ह्याच्याशी मन आपल्याला काय करायचे? मॅच करायचे. तर पर्याय बघा, जसे करावे तसे भरावे, हिम्मत मर्दा तर मदत खुदा, शहाण्याला शब्दाचा मार आणि लेकी बोले सुने लागे. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे की शहाण्या व्यक्तीला फक्त समज देणे किंवा सूचना करणे पुरेसे असते आणि ते व्यक्ती त्यातून बोध घेते आणि सुधारते. म्हणजे आईने फक्त त्याला कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिली तर लगेच तो काय केला? अभ्यासाला सुरू केले त्याने. म्हणजे शहाण्याला काय? शब्दाचा मार. प्रश्न क्रमांक 36, पुढील वाक्याकरिता योग्य मन निवडा. भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वाननी डोंगीपणाचीच. तर ह्याचं आपल्याला काय करायचं? योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 1 काय? नाव मोठे लक्षण खोटे. पर्याय क्रमांक 2 उथळ पाण्याला खळखळाट फार. पर्याय क्रमांक 3 ओटात एक आणि पोटात एक. पर्याय क्रमांक 4 भपका भारी किस्सा खाली. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वाननी डोंगीपणाची म्हणजे नाव मोठे आणि लक्षण खोटे. बाह्य परिस्थिती किंवा दिखावा कसा आहे? मोठा आणि तर प्रत्यक्षात कसं आहे?
गुण कसे आहेत त्याचे काहीच नाही, गुणच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे काय म्हणतो आपण, नाव मोठे आणि लक्षण खोटे. प्रश्न क्रमांक 37, दगडावरची रेघ या म्हणीतून काय प्रतीत होते, काय अर्थ निघतो? तर पर्याय क्रमांक 1 पक्का निर्णय, पर्याय क्रमांक 2 सुंदर शेल, पर्याय क्रमांक 3 डळमळीत निर्णय आणि पर्याय क्रमांक 4 अर्धे वचन. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे, पक्का निर्णय. दगडावरची रेघ म्हणजे काय, पक्का निर्णय. ते दगडावरची रेघ सहज पुसता येत नाही, त्यामुळे काय करतं, बदलता न येणारा ठाम निर्णय असा त्याचा अर्थ होतो, म्हणून पक्का निर्णय हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, उलटी आंबारे हातात येणे. तर याचा अर्थाचा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. भीक मागण्याची पाळी येणे, उलट्या अंबारीत बसता न येणे, अंबारेमुळे गर्व होणे आणि भीक घालणे. तर याचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 भीक मागण्याची पाळी येणे. म्हणजे मोठ्या प्रतिष्ठेवरून अत्यंत दीन किंवा हलाखीच्या अवस्थेत येणे. अगोदर खूप श्रीमंत असणे आणि नंतर दरिद्री येणे, म्हणजे उलटी अंबारी हातात येणे असं म्हणतो आपण. प्रश्न क्रमांक 39, लंकेची पार्वती या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. तर पर्याय भाग कुठले, रावणाची बायको, चमत्कारी स्त्री, निराधोगी स्त्री आणि दरिद्री स्त्री. तर लंकेची पार्वती याचा अर्थ काय आहे की दरिद्री स्त्री. म्हणजे लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब, जिच्या अंगावर दागदागिने नाहीत किंवा काही सोनं नाही, तर अशाला काय म्हणतो आपण, लंकेची पार्वती. म्हणजे काय, दरिद्री स्त्री असा त्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 40, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. विंचवाचे बिराड पाठीवर. तर ह्या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. पर्याय काय दिलेले आहेत, विंचवाचे ओझे त्याच्या पाठीवर असणे, तर शरीराप्रमाणे आहार घेऊन फिरणे, पर्याय क्रमांक 3 गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे आणि पर्याय क्रमांक 4 नवऱ्या पाठोपाठ बिराड घेऊन फिरणे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, पर्याय क्रमांक 3 गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे, म्हणजे विंचवाचे बिराड पाठीवर असं आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 41, नम्रतेने विनयशीलतेने चांगल्या गोष्टी साध्य होतात या वाक्याचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण निवडा. हे ते वाक्य दिलेलं आहे, काय वाक्य आहे बघा, नम्रतेने विनयशीलतेने काय होतं, चांगल्या गोष्टी साध्य होतात. तर कुठला आहे बघा, पर्यायामध्ये प्रयत्नांती परमेश्वर, दाम करी काम, मुंगी होऊन साखर खावी, ताकाला जाऊन भांडे लपवणे. तर यातले योग्य पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 3 मुंगी होऊन साखर खायची. म्हणजे काय, नम्रतेने वागायचं, विनयशीलतेने वागायचं, त्यामुळे काय होतं, आपल्याला चांगल्या गोष्टी भेटतात. आणि मुंगी होऊन त्याचा अर्थ काय, मुंगी होऊन साखर खावी. तर मुंगी लहान असूनही नम्रपणे काय करते, साखरेपर्यंत पोहोचते आणि नम्रता आणि विनयशीलतामुळे काय होतं, ते काम साध्य होतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी. म्हण काय दिली बघा, केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी म्हणजे काय, तर अत्यंत दरिद्राची अवस्था असणे, त्याच्यानंतर जेवताना चैनिक केल्यास घरात काहीच शिल्लक राहत नाही आणि जीवनातील, पर्याय क्रमांक 3 काय बघा, जीवनातील विसंगती सगळीकडेच असते, घरी आणि बाहेरी. आणि पर्याय क्रमांक 4 थोड्या मोबदल्यात बराच फायदा मिळवणे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, जीवनात काय केलं, चैनिक केल्यास घरात काही शिल्लक राहत नाही, म्हणजे काय, केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी. प्रश्न क्रमांक 43, खालील प्रश्नात शब्दसमूहासाठी दिलेल्या 4 म्हणीपैकी जी म्हण योग्य ठरेल अशी म्हण असणारा पर्याय लिहा. तर खाली काय दिलेलं बघा, फक्त 1 दिवसात ही इतकी कामे तो कशी करणार हे त्यालाच नाही. हे वाक्य दिलेलं आहे, त्याला म्हण आपल्याला काय करायचे, योग्य म्हण निवडायची आहे. पर्याय क्रमांक 1 बघा, एक ना धड भाराभर चिंध्या. पर्याय क्रमांक 2 इकडे आड तिकडे विहीर. पर्याय क्रमांक 3 आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. पर्याय क्रमांक 4 रात्र थोडी सोंगे फार. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, पर्याय क्रमांक 4 रात्र थोडी सोंगे फार. म्हणजे वेळ कमी आणि कामे खूप असतील तेव्हा ही काय करतो आपण, म्हण वापरतो. प्रश्न क्रमांक 44, अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. म्हणजे फायदा उठवता न येणे ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती असते. तर खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, तळे राखी तो पाणी चाकी, देव देते कर्म नेते आणि पालत्या घडावर पाणी. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे, अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे म्हणजे काय, देव देते व कर्म नेते. तर संधी, आता आपल्याकडे संधी काय आहे की तलाठी भरतीचे फॉर्म सुटलेले आहेत, त्याची परीक्षा होणार आहे, ही चांगली संधी आहे आपल्यासाठी, अनुकूल परिस्थिती आहे आणि हे सगळं उपलब्ध असूनही जर आपण अभ्यास केला नाही, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं, मग कर्म नेते म्हणजे स्वतःच्या कर्मामुळे तिचा फायदा, ह्या संधीचा फायदा घेता न येणे म्हणजे काय, देव देते पण कर्म नेते हा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 45, तळे राखील तो पाणी चाकील म्हणजे काय, तर तळे राखणाऱ्यालाच त्याचे पाणी मिळेल. पर्याय क्रमांक 2 आपल्याकडे सोपवलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडा तरी फायदा करून घेतोच. आणि पर्याय क्रमांक 3 पाणी मिळवण्यासाठी काम केले पाहिजे. पर्याय क्रमांक 4 प्रत्येकाने काही मिळवण्यासाठी काम केले पाहिजे. तर तळे राखील तो पाणी चाकील म्हणजे काय, तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आपल्याकडे सोपवलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडा तरी फायदा करून घेतोच. म्हणजे एखादी वस्तू किंवा काम आपल्या ताब्यात असेल तर त्यातून काही ना काही फायदा घेण्याची एक प्रवृत्ती मनुष्याची असते. प्रश्न क्रमांक 46, करावे तसे भरावे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. मन काय दिली, करावे तसे भरावे. तर पर्याय बघा, जेवढे सांडले आहे तेवढेच भरावे लागेल. पर्याय क्रमांक 2 बऱ्या वाईट कृत्यानुसार बरे वाईट परिणाम भोगावे लागतात. पर्याय क्रमांक 3 कोणाचे नुकसान केले तर भरपाई करून द्यावी लागते. पर्याय क्रमांक 4 काही न करणाऱ्याला शिक्षा भोगावी लागत नाही. तर याचं करावे तसे भरावे म्हणजे काय, पर्याय क्रमांक 2 हे तिचे योग्य उत्तर आहे. बऱ्या वाईट कृत्यानुसार बरे वाईट परिणाम भोगावे लागतात.
म्हणजे काय, कर्मानुसार फळ मिळते. चांगले कर्म चांगला परिणाम, वाईट कर्म वाईट परिणाम, म्हणजे करावे तसे भरावे. प्रश्न क्रमांक 47, धोक्याची कामे करायला पुढे येत नाही या अर्थाची म्हण ओळखा. तर धोक्याची कामं असतील तर कोण पुढे येत नाही या अर्थाची म्हण काय आहे, की दुरून डोंगर साजरे. प्रश्न क्रमांक 2, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची. पर्याय क्रमांक 3, चढेल तो पडेल. आणि पर्याय क्रमांक 4, टाकीचे घाव सोचल्या वाचून देव पण येत नाही. तर धोक्याची कामे करायला पुढे कोण येत नाही म्हणजे काय, पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची. तर समस्या सर्वांना माहीत असते, पण धोकादायक काम करण्याची जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. म्हणून काय, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची. प्रश्न क्रमांक 48, भरवशाच्या म्हशीला टोनगा याचा अर्थ काय. तर पर्याय बघा, सगळेच मुसळ केरात. पर्याय क्रमांक 2, खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा होणे. पर्याय क्रमांक 3, केलेले सर्व प्रयत्न फुकट जाणे. आणि पर्याय क्रमांक 4, सुखियाकडून घात होणे. तर भरवशाच्या म्हशीला टोनगा याचा अर्थ काय आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा, म्हणजे ज्याच्यावर भरोसा आहे, विश्वास आहे, त्याच व्यक्तीकडून आपल्याला काय होतं, निराशा प्राप्त होते. म्हणजे ज्याच्याकडून अपेक्षा असते त्याच्याकडूनच निराशा होते. म्हणून भरवशाच्या म्हशीला टोनगा असं आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 49, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे या म्हणीचा अर्थ काय. तर पर्याय बघा काय आहे, घरोघरी मातीच्याच चुली, पालत्या घड्यावर पाणी, दुभत्या गाईच्या लाथा गोड आणि नाव सोनूबाई हाती कतलाचा वाळा. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणजे काय, पालत्या घड्यावर पाणी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 बघू आपण. पुढील मन पूर्ण करा. पय दक्षिणा, त्याच्या पुढचं आपल्याला पूर्ण करायचं आहे. पर्याय बघा, लक्ष प्रदक्षिणा, अष्ट प्रदक्षिणा, पूर्ण प्रदक्षिणा आणि चौथा पर्याय कुठला आहे, नाही प्रदक्षिणा. तर पय दक्षिणा म्हणजे काय, लक्ष प्रदक्षिणा. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पय दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा म्हणजे मोबदला अगदी कमी आणि असला तरी काय होतं, आपल्याला काम मात्र खूप मोठे करून घ्यावं लागतंय त्यांचं, म्हणजे लक्ष प्रदक्षिणा. प्रश्न क्रमांक 51, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे काय. तर याचे पर्याय बघा कुठले आहेत. पर्याय क्रमांक 1, लवकर लग्न होणे, बेसुमार उधळपट्टी करणे, थोड्याशा यशाने हुरळून जाणे आणि पर्याय क्रमांक 4, खूप आनंदित होणे. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे थोड्याशा यशाने हुरळून जाणे. अगदी थोडे यश मिळाले तरी स्वतःला काय फार मोठे समजणे किंवा फार सक्सेसफुल समजणे म्हणजे काय, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. प्रश्न क्रमांक 52, तानाजीने सिंहगड जिंकण्याच्या मोहिमेचा डॅश डॅश उचलला. काय, विडा उचलला, पण केला, निश्चय केला, शपथ घेतली. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 1, विडा उचलला. तानाजीने सिंहगड जिंकण्याच्या मोहिमेचा काय केलेला आहे, विडा उचललेला आहे. तर विडा उचलणे म्हणजे काय, एखादे कठीण काम करण्याची जबाबदारी घेणे स्वतः आणि ते निर्धार करणे आपण म्हणतो. तर त्याला काय, विडा उचलला असं आपण म्हणतो. निर्धार करणे, जबाबदारी स्वीकारणे. प्रश्न क्रमांक 53, हा सूर्य हा जयंत्रथ या म्हणीचा अर्थ कोणता. तर पर्याय काय दिलेत बघा, सूर्याला जयंत्रथ असे म्हणतात. सूर्य व जयंत्रथ दोन्ही प्रकाश देतात. एकीकडे रोग दुसरीकडे उपचार. आणि पर्याय क्रमांक 4, पुराव्यानिशी सत्य दाखवून देणे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. हा सूर्य हा जयंत्रथ म्हणजे काय, एखादी गोष्ट स्पष्ट पुराव्यासह सर्वांसमोर सिद्ध करून दाखवणे म्हणजे पुराव्यानिशी सत्य दाखवून देणे म्हणजे काय, हा सूर्य आणि हा जयंत्रथ. प्रश्न क्रमांक 54, कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिचे दोष काढण्यात अर्थ नसतो, ती गोड मानून घेण्यातच हिताची असते. या वाक्याला समर्पक म्हण खालीलपैकी कोणती. तर पर्याय क्रमांक कुठले दिलेत बघा, दिव्याखाली अंधार, त्याच्यानंतर ओळखीचा चोर जीवेनं सोडी, त्याच्यानंतर दृष्टी आड सृष्टी आणि यापैकी नाही. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 4, यापैकी कुठलीही म्हण त्याला योग्य वाटत नाही. प्रश्न क्रमांक 55, कामापुरता मामा या म्हणीशी जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडायची आपल्याला. पर्याय बघा कुठले आहेत, देखल्या देवाला दंडवत, ताकापुरती आजी, अडला हरी गाढवाचे पाय धरी. आणि पर्याय क्रमांक 4, दुभत्या गाईच्या लाथा गोड. म्हणजे कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी हे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर कामापुरतेच नाते किंवा संबंध ठेवणे, कामापुरता मामा, ताकापुरती आजी, त्याच्या पुढे काही नाही, संबंध एवढाच कामापुरता. प्रश्न क्रमांक 56, खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. तर बघा काय, अतिमूर्ख मनुष्य, निरुपद्रव मनुष्य, निरुपयोगी मनुष्य, उपद्रवदायक मनुष्य. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 3, खायला काळ आणि भुईला भार म्हणजे निरुपयोगी मनुष्य. त्याचा काहीच फायदा नाही, स्वतः कोणतेही उपयोग काम न करता फक्त इतरांवर भार असलेली व्यक्ती, दुसऱ्यावर भार फक्त आणि खायच एवढंच काम म्हणजे निरुपयोगी वस्तू मनुष्य. प्रश्न क्रमांक 57, योग्य शब्द निवडायचा आहे. बळी तो डॅश डॅश पिढी. तर काय पर्याय, कान, नाक, हात, पाठ. तर आपल्या सर्वांना माहित आहे, बळी तो काय, कान पिढी. म्हणजे काय, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, ताकद आहे, पॉवर आहे, तो काय करतो, इतरांवर अधिकार गाजवतो म्हणजे बळी तो कान पिढी. प्रश्न क्रमांक 58, एखाद्याचे वास्तव स्वरूप न दिसणे या म्हणीची अर्थाची म्हण आपल्याला निवडायची आहे. तर पर्याय बघा कुठले आहेत. पर्याय, काखेला कळसा गावाला वळसा, गोगल गाय आणि पोटात पाय, चोराच्या मनात चांदणे,
पालत्या गाड्यावर पाणी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2. एखाद्याचे वास्तव स्वरूप न दिसणे म्हणजे गोगलगाय आणि पोटात पाय. बाहेरून दिसणारे रूप आणि प्रत्यक्षातील अंतर्गत स्वरूप यामध्ये फरक असतो. म्हणजे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, हा पण म्हणे इथं सूट होतोय. म्हणजे गोगलगाय आणि पोटात पाय म्हणजे एखादा माणूस दिसतो तसा नसतो. प्रश्न क्रमांक 59. ना आवडतीचे मी टाळणी या अर्थाची म्हण आपल्याला निवडायची आहे. ना आवडतीचे मी टाळणी. पर्याय बघा कुठले दिलेत? ना आवडतीचे मी टाळणी असते. ना आवडल्याने काही चांगले केले तरी आवडत नाही आणि ना आवडल्याने केलेले कार्य आणखी मिठासारखे असते, अळणी मिठासारखे असते आणि वरीलपैकी एकही नाही. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? ना आवडतीचे मीठ अळणी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. ना आवडल्यामुळे काही चांगले काम केले तरी आवडत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही अजिबात, तर तिचे चांगलं काम सुद्धा आपल्याला काय वाटतं? चांगलं वाटत नाही. म्हणजे ना आवडतीचे मीठ आळणे. प्रश्न क्रमांक 60 बघू आपण. दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा. तर पर्याय बघा कुठले दिलेत? आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही, दुर्लक्ष करणे, दृष्टी आड सृष्टी दिसत नाही आणि दृष्टीत दोष असणे. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? दृष्टी आड सृष्टी म्हणजे आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही. म्हणजे जे आपल्या नजरेसमोर नसते त्याकडे आपण काय करतो? आपल्याला ते दिसत नसल्यामुळं आपल्याला त्याची काहीच कल्पना नसते. प्रश्न क्रमांक 61. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर पर्याय बघा कुठले दिलेत? आई बापाप्रमाणे त्यांची मुले असतात. पर्याय क्रमांक 2. जगात सर्वत्र दारिद्र्य आहे. पर्याय क्रमांक 3. केलेला उपदेश निष्फळ ठरणे आणि पर्याय क्रमांक 4. सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. म्हणजे प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतात, दुःख असते, सुख आहे, अडचणी असतात. हे सगळं सगळ्यांच्या घरी असतं म्हणून आपण काय म्हणतो? घरोघरी मातीच्या चुली. म्हणजे सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे. प्रश्न क्रमांक 62. वराती मागून डॅश डॅश. तर काय आहे बघा? पाहुणे, नातेवाईक, हत्ती, घोडे. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 घोडे. तर एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर उशिरा हालचाल करणे, उशिरा शहाणपण शिकणे म्हणजे काय? वराती मागून घोडे. मुलाचे पाय डॅश डॅश दिसतात. तर काय त्याचं उत्तर बघा? घरात, शाळेत, पाळण्यात, मैदानात. तर मुलाचे पाय कुठे दिसतात? पाळण्यात दिसतात. म्हणजे काय? व्यक्तीचे भविष्यातील गुण किंवा कर्तृत्व लहानपणीच दिसून येतंय. म्हणून आपण काय म्हणतो? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. प्रश्न क्रमांक 64. नाचता येणार डॅश डॅश वाकडे. तर काय? पाय, कंबर, हात, अंगण. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 अंगण. नाचता येणं अंगण वाकडे. म्हणजे स्वतःची चूक किंवा अपयश मान्य न करता दुसऱ्यालाच दोष देणे, परिस्थितीला दोष देणे. म्हणजे काय? नाचता येणं अंगण वाकडे. प्रश्न क्रमांक 65. टाकीचे गाव सोचल्याशिवाय डॅश डॅश येत नाही. तर पर्याय बघा मोठेपणा, ईश्वर, देवपण, विश्वरूपत्व. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. टाकीचे गाव सोचल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणजे मोठे यश मिळवण्यासाठी कष्ट करावं लागतं, त्याग करावा लागतो आणि संकटे सहन करावी लागतात. त्यावेळेस आपल्याला काय? मोठेपण येतं. म्हणजे टाकीचे गाव सोचल्याशिवाय देवपण येत नाही. प्रश्न क्रमांक 66. कुडी तशी डॅश डॅश. काय येईल मग? पडी, पुडी, जोडी, वेडी. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. कुडी तशी पुडी. म्हणजे शरीराच्या आकाराप्रमाणे आहार असतो. प्रश्न क्रमांक 67. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या डॅश डॅश. पर्याय बघा चिंचा, सरी, बाबळी, परी. तर आपलं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 बाबळी. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. म्हणजे एकमेकांचा स्वभाव किंवा परिस्थिती चांगली माहीत असलेल्या व्यक्तीशी सामना होणे. प्रश्न क्रमांक 68. दैव देते आणि डॅश डॅश नेते. तर काय पर्याय बघा? नीती, नीती, मती, कर्म. तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. दैव देते आणि कर्म नेते. म्हणजे नशिबाने संधी मिळाली तरी चुकीच्या क्रमामुळे त्या संधीचा फायदा घेता येत नाही. म्हणजे काय? दैव देते आणि कर्म नेते. प्रश्न क्रमांक 69 बघू आपण. नाव सोनूबाई हाती डॅश डॅश वाळा. तर कुठला? तांब्याचा, पितळेचा, हिरेचा आणि कतलाचा. तर नाव सोनूबाई आणि हाती कशाचा? कतलाचा वाळा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. नाव मोठे, दिखाऊ, पण प्रत्यक्षात हातात काय क्षुल्लक वस्तू किंवा काहीच मूल्य नसणे. म्हणजे नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाळा. प्रश्न क्रमांक 17 आपण बघतोय. पाणी सोडणे या म्हणीचा अर्थ ओळखा. तर पर्याय बघा कुठले आहेत? जमिनीवर कोसळणे, निस्वार्थ कार्य, निराश होणे, त्याग करणे. तर पाणी सोडणे म्हणजे काय? त्याग करणे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. एखाद्या गोष्टीवरील हक्क किंवा मालकी सोडून देणे म्हणजे काय? त्याग करणे. प्रश्न क्रमांक 71. परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे अर्थाचा पर्याय निवडा. तर कशी द्यायचे? परस्पर द्यायची एखादी वस्तू तिसऱ्याला. तर पर्याय बघा कुठले? हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे, त्याच्यानंतर उंटावरून शेळे हाकणे, पर्याय क्रमांक 3 मनात भांडे पदरात धोंडे आणि पर्याय क्रमांक 4 हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. म्हणजे स्वतःची नसलेली किंवा दुसऱ्याची वस्तू स्वतःच्या अधिकाराने काय करणे? तिसऱ्याला देऊन टाकणे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. प्रश्न क्रमांक 72. एखाद्याचे वास्तव स्वरूप न दिसणे या अर्थाची म्हण कोणती? तर पर्याय बघा कुठले? काखेत कळसा आणि गावाला वळसा, गोगलगाय आणि पोटात पाय, चोराच्या मनात चांदणे आणि पालत्या गाड्यावर पाणी. तर हा प्रश्न अगोदर पण झालेला आहे म्हणून हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. याचा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 गोगलगाय आणि पोटात पाय. म्हणजे बाह्य रूपावरून व्यक्तीचे खरे रूप समजत नाही.
प्रश्न क्रमांक 73 दृढ निश्चय करणे, ठाम निश्चय करणे या अर्थाची म्हण कोणती? तर पर्याय कुठले दिले बघा, कर नाही त्याला डर कशाला, प्रयत्नांती परमेश्वर, पर्याय क्रमांक 3 शेंडी तुटो की पारंबी तुटो, पर्याय क्रमांक 4 पालत्या गडावर पाणी. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. शेंडी तुटो की पारंबी तुटो म्हणजे काय, दृढ निश्चय करणे. तर कोणत्याही परिस्थितीत आपला निर्धार न सोडणे, शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहणे म्हणजे काय, दृढ निश्चय करणे. शेंडी तुटो की पारंबी तुटो. प्रश्न क्रमांक 74 हात फिरे तिथे लक्ष्मी वसे या म्हणीचा अर्थ काय? पर्याय काय दिले बघा, सुख शांती जिथे असते तिथे समृद्धी असते, जोवर आपल्याजवळ पैसा असतो तोवर लोक मान देतात, पर्याय क्रमांक 3 लक्ष्मी आणि सरस्वती सहसा एका ठिकाणी नांदत नाहीत, आणि पर्याय क्रमांक 4 सतत परिश्रम करणाऱ्यांनाच समृद्धी प्राप्त होते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजे सतत परिश्रम करणाऱ्याची समृद्धी प्राप्त होते. मेहनत, उद्योग आणि सतत काम करणाऱ्या व्यक्तीलाच आर्थिक समृद्धी प्राप्त होते. प्रश्न क्रमांक 75 शेवटचा प्रश्न आपण बघतोय. राव गेले रणी भुईबाईची पर्वणी याचा योग्य अर्थ ओळखा. तर काय पर्याय बघा, बड्या घरच्या सर्व लोकांना मान दिला जातो, पर्याय क्रमांक 2 धनिक लोक आश्रिताला उगाचच महत्त्व देतात, पर्याय क्रमांक 3 मोठ्या लोकांच्या गैरहजेरीत शूद्र माणसे आपले ज्ञान दाखवतात, आणि पर्याय क्रमांक 4 मोठ्याच्या गैरहजेरीत छोट्यांनी शान दाखवू नये. म्हणून पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे? मग पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. राव गेले रणी भुईबाईची पर्वणी म्हणजे मोठ्या लोकांच्या गैरहजेरीत काय होतंय, शूद्र माणसे आपले ज्ञान दाखवतात. मोठे किंवा प्रभावशाली व्यक्ती उपस्थित असताना कमी महत्वाच्या व्यक्ती स्वतःचे काय करतात, महत्व किंवा ज्ञान दाखवू लागतात. म्हणून राव गेले रणी भुईबाईची पर्वणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मनी व त्यांचे अर्थ या महत्त्वाच्या घटकावर आधारित एकूण 75 प्रश्नांचा सविस्तर सराव केला. प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, पर्याय आणि त्यामागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर लक्षात ठेवा, या घटकातील अनेक मनी तलाठीत तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेले आहेत. त्यामुळे फक्त आजचे प्रश्न पाहून थांबू नका, तर या सर्व मनींची पुन्हा पुन्हा उजळणी करा. तलाठी भरती 2026च्या परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक नक्कीच महत्त्वाचा आहे. त्यामुळे यातील एकही प्रश्न आणि एकही मन दुर्लक्षित करू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच प्रकारचे तलाठी भरती, मराठी व्याकरण आणि स्पर्धा परीक्षेचे महत्त्वाचे प्रश्न व सविस्तर विश्लेषण हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. अभ्यास करत राहा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि आपल्या तलाठी भरतीच्या तयारीला यशाच्या दिशेने घेऊन चला. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत अभ्यास करा आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.